आता आपण युट्यूबच करायचं असा काहीच प्लॅन नव्हता, पण एक कुकिंग शॉट जो 50,000 व्ह्यूज गेला तेव्हा 50,000 म्हणजे फार मोठी गोष्ट वाटायची. आणि त्यानंतर 6 महिने कन्सिस्टंटली व्हिडिओज पोस्ट करत गेले आणि एके दिवशी 400 वरून माझे डायरेक्ट 1000 सबस्क्रायबर झाले. आणि तेव्हा ठरवलं की आता आपण युट्यूबच करायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रीती चाटे या चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांनी भरपूरसे प्रश्न विचारलेत युट्यूब मॉनिटायझेशन बद्दल, एडिटिंग बद्दल, व्हिडिओ बद्दल, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओज कसे अपलोड करायचे, किती वेळाचा असावा आणि भरपूर असे प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे म्हणून हा आजचा व्हिडिओ असणार आहे. खरं तर युट्यूब बद्दल गाईड करणं हा माझा विषय नाहीच आहे खरा, पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या रिक्वेस्ट वरून मी आजचा व्हिडिओ बनवायचा ठरवलंय. तर व्हिडिओला सुरुवात करूया. मला जेवढे काही प्रश्न मागच्या आठवड्यात मिळाले, मोस्ट कॉमन क्वेश्चन्स मी घेतलेत आणि त्याची उत्तर सुद्धा मी लिटरली लिहून काढली आहेत. म्हणजे मी माझ्या चॅनलला कसं अॅनलाइज केलं किंवा माझा अभ्यास कसा होता युट्यूबचा, यावरून मी तुम्हाला आजच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. तर एक एक करून आपण प्रश्न बघूया आणि मग त्यांची उत्तरं सुद्धा. तर भरपूर जणांचा हा प्रश्न होता की व्ह्यूज येत नाहीयेत, काय करावं. तर व्ह्यूज न येणं हा खूप कॉमन प्रश्न आहे. बिगिनर्ससाठी तर खरंच खूप कॉमन प्रश्न आहे. तर तुमचं थंबनेल आणि टायटलचं पॅकेजिंग जे आहे ते चांगलं असायला पाहिजे. म्हणजे थंबनेल काहीतरी वेगळंच आहे आणि टायटल काहीतरी वेगळंच दिलंय, किंवा टायटल आणि थंबनेल हे थोडंसं अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे. शॉर्टसाठी आणि लॉंग व्हिडिओसाठी दोन्हींसाठी ह्या गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही जर लॉंग व्हिडिओसाठी बघत असाल तर तुमचा क्लिक थ्रू रेट जो आहे, सीटीआर रेट, हा जर 4% कमी असेल, तुम्ही तुमचं थंबनेल आणि टायटल चेंज करून बघा आणि पहिल्या सुरुवातीच्या काही सेकंडमध्ये तुमच्या ऑडियन्सला एंगेज करण्याचा प्रयत्न ठेवा, की त्यांना पुढे काय होईल याची क्युरियोसिटी असली पाहिजे. तर तुमचा चॅनलचा विषय कुठलाही असू शकतो. आता त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ऑडियन्सला कसं एंगेज करायचंय, सुरुवातीच्या काही सेकंड्समध्ये इंटरेस्टिंग कसं दाखवायचंय, हे आता तुमच्या हातात आहे. आणि लॉंग व्हिडिओसाठी इंट्रोडक्शन मध्ये जास्त वेळ घालण्यापेक्षा डायरेक्ट टॉपिकवर जा, कारण इंट्रोडक्शनला लोक कंटाळून जातात आणि मग ते दुसरा व्हिडिओ शोधायला लागतात. डायरेक्ट टॉपिक वरती कसं बोलता येईल हे लक्षात. अजून हा पण एक प्रश्न होता की आता सबस्क्रायबर्स वाढत नाहीये. हा एक प्रश्न भरपूर जणांनी विचारलाय. व्ह्यूज येत आहेत पण सबस्क्रायबर्स वाढत नाहीयेत. भरपूर वेळा असं असतं की तुम्ही तुमच्या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओज बनवता आणि ऑडियन्सला तुमचा मुख्य विषय काय आहे हेच समजत नाही, त्यामुळे ते लवकर सबस्क्राईब करत नाहीत. कारण त्यांना एकाच ठिकाणी जर एकाच प्रकारचे व्हिडिओज मिळाले किंवा एका टॉपिकवरचे व्हिडिओज मिळाले तर ते लवकर सबस्क्राईब करतात अशी टेंडन्सी असते. त्यामुळे तुमच्या अगोदर चॅनलचा विषय फायनल करा आणि त्याच विषयावर तुम्ही व्हिडिओज टाकत जा. समजा ट्रेंडिंग कुठलं टॉपिक असेल, जसं अंबानी वेडिंग होतं किंवा कुठला वॉरचा आहे, तर तुम्ही तुमचं जर कुकिंग चॅनल असेल तर त्याच्यावर तुम्ही वॉर आणि वेडिंग वगैरे म्हणजे हे असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज नका, फक्त ट्रेंडिंग आहे म्हणून तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज नका टाकू, कारण ते टॉपिक फक्त काही दिवसांसाठी असेल. तुम्हाला तुमचं चॅनल लॉंग टर्म साठी चालवायचंय, त्यामुळे असेच टॉपिक निवडा ज्यावरती तुम्ही जास्त वेळ बोलू शकता किंवा ज्याबद्दल तुम्हाला भरपूर नॉलेज आहे, भरपूर तुम्ही एंटरटेन करू शकता, असेच विषय तुम्ही निवडा आणि त्यावरती सातत्याने काम करा. जर तुमचा टॉपिक फायनल असेल तरी सुद्धा जर सबस्क्रायबर्स वाढत नसतील तर व्हिडिओच्या शेवटी आपण म्हणतो ना की चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे, यापेक्षा तुम्ही नेक्स्ट तुमच्या प्रोजेक्ट बद्दल माहिती द्या त्यांना, म्हणजे त्यांना क्युरियोसिटी त्यांची वाढवा की आता पुढे काय होणार आहे याबद्दल तुम्ही थोडीशी आयडिया द्या आणि मग सांगा की पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा. असं थोडेसे डायलॉग्स चेंज करा, टेक्स्ट वगैरे टाका, ज्याने की व्हिडिओ तुमचा अजून इंटरेस्टिंग होईल आणि ऑडियन्स अट्रॅक्टेड होईल आणि लोक सबस्क्राईब सुद्धा करून जातील. आठवड्यात किती व्हिडिओज अपलोड करावे हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर असा काही स्पेसिफिक नंबर नाहीये आठवड्यात किती व्हिडिओज अपलोड करावे. मी जसं मागच्या व्हिडिओत पण सांगितलं की क्वालिटीपेक्षा क्वांटिटी मेंटेन करा, पण शॉर्टसाठी मला वाटतं 3 ते 4 व्हिडिओज तुमचे गेले पाहिजेत आठवड्यामधून. आणि लॉंग व्हिडिओ जर एक व्हिडिओ जरी टाकला तरी इनफ आहे, पण तो पुरेसा एंटरटेनिंग असायला पाहिजे किंवा इन्फॉर्मेटिव्ह असायला पाहिजे, जेणेकरून लोकांना बोर नाही होणार. किंवा बऱ्याचदा असं होतं की तुम्ही काही व्हिडिओज खूप चांगले टाकता, सबस्क्रायबर चांगले वाढतात 1 महिन्यापर्यंत आणि नंतर लोक अनसबस्क्राईब पण करायला लागतात, कारण तुम्ही टॉपिक सोडून देता किंवा मग तुम्ही तुमच्या कॉन्टेंटच्या क्वालिटीकडे लक्ष देत नाही. बऱ्याच वेळा अनसबस्क्राईब सुद्धा करतात लोक, त्यामुळे क्वालिटीकडे जास्त लक्ष द्या हेच मी म्हणेन. आणि आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्ही व्हिडिओज टाकणार किंवा मंगळवार, गुरुवार, रविवार व्हिडिओ टाकणार, असं तुम्ही फिक्स शेड्यूल तुमचं ठरवा आणि त्यातच तुम्ही व्हिडिओज टाका, जेणेकरून तुम्हाला मदत होईल की तुमचं ऑडियन्स कधी येते आणि ऑडियन्सला पण हे समजेल की आता व्हिडिओज कधी येणार, नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल हे सुद्धा त्यांना माहिती असेल. त्यामुळे एक फिक्स शेड्यूल फॉलो करा. व्हिडिओ एडिटिंग कसे करावं? व्हिडिओ एडिटिंगसाठी मला भरपूर प्रश्न आले आणि ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्हिडिओ एडिटिंग नाही सांगू शकणार, पण तरी सुद्धा प्रत्येक टॉपिकनुसार एडिटिंग वेगळी असते. आता जसं माझे कुकिंग व्हिडिओज आहेत त्यामुळे
मी त्याबद्दल तुम्हाला सांगू शकते. पण मी काही गोष्टी तुम्हाला इथे सांगते की उत्कृष्ट एडिटिंग म्हणजे खूप सगळे इफेक्ट्स देणं वगैरे नाही, तर ऑब्जेक्ट क्लिअर दिसला पाहिजे, बॅकग्राऊंड म्युझिक थोडंसं लो पाहिजे कारण तुमचा आवाज आला पाहिजे आणि एकदम सूदिंग म्युझिक पाहिजे जर तुम्ही लॉंग व्हिडिओ शूट करत असाल तर. आणि बीट्स वगैरे थोड्याशा मॅच झाल्या पाहिजेत आणि नेमकं काय दाखवायचं ह्याच्यावरती फोकस करा. किती रेंगाळवाना जास्त व्हिडिओ नको आहे. सपोज 2 सेकंदाचं महत्वाचं आहे आणि तुम्ही 5 सेकंद ते लांबवता तर ते बोरिंग होतं. जास्त इफेक्ट देण्यापेक्षा इम्पॉर्टंट काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या. व्हिडिओ एडिटिंगसाठी मी इनशॉट आणि युट्यूब क्रिएट हे ऍप वापरते. युट्यूब क्रिएट अगोदर आयफोनसाठी नव्हतं, पण आता युट्यूब क्रिएट आयफोनला सुद्धा आलेलं आहे. किंवा VN एडिटर, कॅपकट असे नवीन लोकांसाठी ऍप्स खूप उत्तम आहेत, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि काही जण म्हणतायत की ताई माझं चॅनल चेक करा आणि मला सांगा की माझं कुठे चुकतंय वगैरे. तर आता एवढे सगळे चॅनल्स चेक करणं तर मला पॉसिबल होत नाही. म्हणजे काही जणांच्या कमेंट्स आहेत वेगवेगळ्या व्हिडिओजला की ताई माझ्या पण चॅनलला एकदा गो थ्रू करा. पण मी काही टिप्स देऊ शकते. तुम्ही स्वतःच्या चॅनलकडे एका अनोळखी माणसाच्या नजरेतून बघा आणि तुम्हाला ते चॅनल अट्रॅक्टिव्ह वाटतंय का, तुम्ही तो व्हिडिओ किती वेळ बघू शकता, ह्या सगळ्या गोष्टी अनालाइज करा. तुमच्या सारख्याच टॉपिकचे दुसरे कोणाचे चॅनल असतील जे की तुम्ही नेहमी बघता, तर त्या चॅनलमध्ये आणि तुमच्या चॅनलमध्ये काय वेगळं आहे, म्हणजे त्यांचं सेम गोष्ट कॉपी करण्यापेक्षा त्यांचं काहीतरी वेगळं आहे, तर तुम्ही तुमचं वेगळे पण तुमच्या टॉपिकमध्ये दाखवून मग व्हिडिओ शूट करा आणि एडिट करा. तुम्ही स्वतःचे व्हिडिओज बघा, त्याच्या थंबनेल आणि टायटल वरून लक्षात येते का नेमका तुम्हाला व्हिडिओ कशाबद्दल आहे, किंवा तुमचं थंबनेल आणि टायटल अट्रॅक्टिव्ह आहे का, हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तुमचे स्वतःचे टॉप 3 जे व्हिडिओज आहेत, तर त्या व्हिडिओज मध्ये काय वेगळं आहे, ते व्हिडिओ कशामुळे चालले, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही अनालाइज करून तुमच्या चॅनलमध्ये काय कमी आहे हे शोधू शकता. आणि मला तर असं वाटतं की तुमच्या आजच्या पेक्षा उद्याचं काम थोडं बेटर पाहिजे, उद्यापेक्षा परवाचं, म्हणजे रोज काहीतरी तुम्ही शिकलं पाहिजे, स्वतःला अपस्किल केलं पाहिजे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तरच तुम्ही कुठल्याही टॉपिकच्या चॅनलवरती ग्रो करू शकता. शॉर्ट्सचा वेळ किती असावा, आयडियल टाइम तसा काही नाहीये, पण तुम्ही जर शॉर्ट्स बनवत असाल तर 30 ते 40 सेकंदाचा टाइम वापरून चॅनल बघा, जेणेकरून ऑडियन्स रिटेन्शन वाढेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट किती वेळ आहे याच्यापेक्षा शॉर्ट्सच्या सुरुवातीच्या काही सेकंड्सकडे लक्ष द्या, ऑडियन्सला ग्रॅब करा आणि नंतरच्या काही सेकंड्समध्ये ऑडियन्स बघेलच तुमची व्हिडिओ. व्हिडिओच्या हाफ मध्ये सुद्धा असं काही पाहिजे जेणेकरून ऑडियन्सला एंड बघण्याची क्युरियोसिटी असावी. त्यामुळे तुमचा टोटल व्हिडिओच असा एडिट करा किंवा कॉन्टेंट असा बनवा जेणेकरून ऑडियन्स शेवटपर्यंत तुमचा व्हिडिओ बघेल. हाऊ टू ग्रो ऑन युट्यूब चॅनल. दोन गोष्टी असतात, एक तर तुम्ही लोकांना एंटरटेन करताय किंवा तुम्ही लोकांना नॉलेज देताय. ह्या दोन्हीपैकी तुम्ही काय करताय हे शोधा. आणि जर तुमचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील, तुमच्या व्हिडिओमधून काही शिकवताय, तर त्याकडे लक्ष द्या. ऑडियन्सकडे पोहोचण्यासाठी शॉर्ट्सचा वापर करा, जास्तीत जास्त शॉर्ट्स टाका, कारण शॉर्ट्सचा रीच जास्त असतो. जसं लॉंग व्हिडिओजला स्वतः क्लिक करावं लागतं. जे तुमचे ऑडियन्स शॉर्ट्समुळे तुमचे सबस्क्रायबर्स बनतायत, तर त्या लोकांना लॉंग व्हिडिओ मधून तुमचे फॅन बनवा आणि व्हिडिओची क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करा, जेणेकरून तुमचं चॅनल ग्रो आणि ग्रो आणि ग्रोथ होत राहील. आता 2026 मध्ये ग्रो करण्यासाठी मी एक प्रो टिप तुम्हाला देईल की तुमच्या चॅनलच्या होम फीड वरती लक्ष द्या, कारण लोक टायटल आणि थंबनेल बघून अट्रॅक्ट होतात. युट्यूबचे काही नियम 2026 मध्ये बदललेले आहेत, पण क्लिक करून बघावं असं तुमचं टायटल आणि थंबनेल असलं पाहिजे. आणि व्हिडिओच्या सुरुवातीच्या काही सेकंड्स मध्ये तुम्ही डायरेक्ट टॉपिकवर बोललं पाहिजे. जर शॉर्ट्स बनवत असाल तर 5-6 सेकंड्स इंटरेस्टिंग असले पाहिजेत, याकडे लक्ष द्या. तुम्ही शॉर्ट्स थ्रू लोकांपर्यंत पोहोचा. युट्यूब मध्ये जो रिलेटेड व्हिडिओचा टूल आहे, तिथे त्याच शॉर्ट्सचा जो लॉंग व्हिडिओ आहे तो तिकडे पोस्ट करा, जेणेकरून इंटरेस्टेड लोक तुमचा लॉंग व्हिडिओ सुद्धा जाऊन बघतील. व्ह्यूज येत नाहीयेत म्हणून थांबू नका, स्वतःला अपस्किल करत राहा. बऱ्याच जणांचे 1000 सबस्क्रायबर्स सुद्धा झालेत. मी बरेचसे चॅनल्स बघितले जे आपले सबस्क्रायबर्स आहेत, पण त्यांच्या चॅनलवरती व्ह्यूज चांगले येत नाहीयेत. आता व्ह्यूज येत नाहीयेत म्हणून थांबू नका, नवनवीन गोष्टी शिका, नवनवीन एडिटिंग शिका, किंवा तुमच्याच टॉपिक रिलेटेड अजून काय काय नवीन आहे ह्या सगळ्या गोष्टी शिका आणि मग बघा तुमचं चॅनल नक्की ग्रो होईल. युट्यूबचा अल्गोरिदम दर काही दिवसांनी बदलत असतो, त्यामुळे काही चॅनल्स मी बघितले जिथे सांगतात की ह्या सेटिंग्स चेंज करा किंवा हे करा वगैरे. असं काही नसतं. बाय डिफॉल्ट युट्यूबच्या जे आपण सेटिंग केलेले असतात त्याच्यामुळे फारसा काही फरक पडत नाही. मी सुद्धा सुरुवातीला असे काही व्हिडिओज बघायचे ज्यामध्ये दिलेले असायचे की ये ऑन कर दो, वो ऑन कर दो वगैरे. त्यांनी फार काही मदत होत नाही, पण तुमचे कष्ट, तुमची मेहनत, तुमची स्किल्स हेच तुम्हाला युट्यूब मध्ये ग्रो करायला मदत करतील. आय होप तुम्हाला माझ्या या व्हिडिओमुळे काहीतरी मदत होईल तुमचे चॅनल ग्रो होण्यामध्ये. मग सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.